आज प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 याची एक संयुक्त स्नेह बैठक आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझ्या काही सहकार्यांनी आयोजित केलेली आहे। या स्नेह बैठकीला ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूरचे नवनिर्वाचित खासदार सुप्रसिद्ध डॉक्टर आदरणीय शिवाजी काळगेजी, लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, विलास बँकेचे व्हाईस चेअरमन समत पटेल, मोठेगावकर सर, माजी महापौर स्मिता खानापुरेजी, चांदपाशा इनामदार, संभाजीराव सूर, श्री भोसले, श्री पवार, सारे सन्माननीय माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, अशोकराव गोविंदपूरकर, माने, श्री कोटलवार, श्री मालपानी, राजकुमार जाधव, गिरीश पाटील, गणेश एस.आर. देशमुख, सारेच सन्माननीय, साऱ्यांचीच नावं घेता येतील पण मी आपला अधिक वेळ त्यात घेऊ इच्छित नाही। आपण सारेच एकमेकांशी परिचित आहोत, त्यामुळे सारे सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार आणि मित्रांनो, तुम्हाला भेटण्याचं एक निमित्त हवं होतं। मी आणि माझ्या सहकार्यांनी हे निमित्त साधलं आणि या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आणि ते निमित्त आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि नोव्हेंबर 20 रोजी या निवडणुकांचं मतदान महाराष्ट्रामध्ये होणार आहे। आपल्याला या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे। आपण हा अधिकार नेहमी बजावत आलेले आहात आणि हा अधिकार बजावत असताना तुम्ही काँग्रेस पक्षाला नेहमी भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। दर 5 वर्षाला निवडणुका होतात आणि गेल्या निवडणुकीलाही आता 5 वर्ष पूर्ण होत आहेत। दोन 2019 साली आपण मतदानाचा अधिकार बजावला आणि महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आणि महायुती
याच्यामध्ये निवडणुका झाल्या. निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उलटापालट झाली आणि 4 राजकीय पक्षांपैकी 3 राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एक नवा विचार स्वीकारला. महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आणि महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या लोकप्रतिनिधीला वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून जिम्मेदारी मिळाली. त्यानंतर 2.5 वर्ष ते सरकार राहिलं. सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी थोडक्या काळामध्येच कोरोनाची महामारी ही आपल्यावर जगावर ओढावली आणि जवळपास तो सगळाच काळ कोरोना विरुद्ध लढण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा गेला. कोरोनावर मात केली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. आणि मग त्या 3 चे 6 पक्ष झाले आणि आता या महाराष्ट्रामध्ये 6 पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून महायुतीचं सरकार आहे. ते पूर्ण होतं. आता आचारसंहिता लागलेली आहे आणि आता आचारसंहितेनंतर जेव्हा प्रचार होईल आणि मग मतदान होईल तेव्हा महाराष्ट्रातली जनता पुन्हा एक नवं सरकार निवडून देईल आणि आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत की आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार निवडून द्यायचं आहे. हा आग्रह आणि विनंती करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. महायुती सरकारचा कारभार आपण पाहिला. महाराष्ट्रातला कुठलाच घटक समाधानी नाही. महागाई वाढत चाललेली आहे. बेकारी काही संपुष्टात येत नाही. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेले आहेत. महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे महाराष्ट्र विक्रीला निघायलाय की काय अशी सामान्य माणसाला शंका यावी असा कारभार या राज्यामध्ये आचारसंहिता लागेपर्यंत सुरू होता. महाराष्ट्राच्या जमिनी या विकून टाकल्या. महाराष्ट्राची मालमत्ता म्हणजे तुमची मालमत्ता. आज जरी आपण लातूरमध्ये असलो तरी आपली राजधानी मुंबई आहे. महाराष्ट्र हे आपलं राज्य आहे आणि या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आहे. तरी ती मुंबई धनदांडग्याला विकून टाकणं हे जे धोरण महायुतीच्या सरकारनं स्वीकारलं त्यातून महाराष्ट्राचं न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा वाढलाय. लातूरमध्ये ठीक आहे, थोडस तुमच्या आशीर्वादानं आमचं लक्ष असल्यामुळं आम्ही इथं फार
भ्रष्टाचार फोपावू देत नाही, तरीही लातूरलाही आता तो त्रास सुरू झालेला आहे. हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. आणि तो त्रास का सुरू झालाय? सरकारचे जे कोणी इथं प्रतिनिधी आहेत, दिल्या घेतल्याशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून सामान्य माणसाच्या खिशाला ती झळ पोचते आहे. हे तुम्ही देखील आता अनुभवत आहे. आमच्याकडे येतात तक्रारी, काही नागरिक आम्हाला सांगतात आम्हाला इथं अडचण येते. आम्हाला ही काही आमचं काम असेल तर पैसे मोजावे लागतात. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असताना किंबहुना काँग्रेस सरकार असताना असं कोणाची करायची हिंमत नव्हती. एक धाक होता. अधिकाऱ्याला सरकारला जाब द्यावा लागत असा. आज सगळंच मोकळं. अशी ही परिस्थिती लातूरमध्येही उद्भवते. यात आपल्याला बदल करायचा आहे की नाही? हा बदल आपल्याला महाराष्ट्रात आणावा लागेल. आणि त्यासाठी आम्ही एक विचार घेऊन पुढे निघालेले आहोत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढवतो. आणि काँग्रेसचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार, आम आदमी पार्टीचे उमेदवार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार, समाजवादी पार्टीचे उमेदवार, जे आमचे मित्र पक्ष आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही ह्या निवडणुका लढवतोय. आणि महाराष्ट्राचा धर्म पाळणं ही आमची प्रमुख जिम्मेदारी आहे. महाराष्ट्राची अस्मिता जी आता गहाण आहे याची सोडवणूक करायची. दहा वर्ष महायुतीचं सरकार राहिलं. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं होतं, पण सारं बंदच होतं. कारण लॉकडाऊन, व्यवहार बंद होते, उद्योग बंद होते, व्यापार बंद होता, सरकारच बंद होतं. लॉकडाऊन म्हणजे काय? सरकार काम बंद केलं. फक्त अत्यावश्यक सेवा आम्ही पुरवल्या. नाहीतर कर आकारणी बंद होती, कर वसुली बंद होती, उत्पन्न सरकारचं शून्यच होतं. आणि म्हणून जी काही मदत जगात आली किंवा वित्तीय संस्थांकडनं काही कर्ज उभारून सरकारने या व्यवस्था नागरिकांना पुरवल्या. आठवा तो काळ नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. पाणी पुरवलं, वीज पुरवली. कुठं विजेचे पैसे किंवा विजेचा भरणा कधीच कोणी केला नव्हता. पाण्याचे बिल सुद्धा कोणी भरले नव्हते. त्या काळातल्या नळपट्ट्या, वीज पट्ट्या ह्या स्थगित होत्या. आणि म्हणून हळूहळू मग ते उद्योग सुरू झाले, कारखाने सुरू झाले, काम सुरू झालं. आणि मग त्या काळामध्ये महाविकास आघाडीनं जे काम केलं याची नोंद जगामध्ये झाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी देखील नोंद घेतली. कोरोनाचं काम कसं चाललंय हे महाराष्ट्राकडे पहा. बिहारला सांगितलं, उत्तर प्रदेशला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये जर हे काम होत असेल तर मग ते बिहारमध्ये का होऊ शकत नाही, उत्तर प्रदेशमध्ये का होऊ शकत नाही. अशा प्रकारे त्या काळामध्ये, आपत्तीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही,
पण त्यांची काळजी वाहिली प्रामाणिकपणे मला सांगितलं पाहिजे. इथे जे आमचे सगळे सहकारी आहेत, माझे महापौर विक्रांत गोजमगुंडे येत आहेत, त्या काळामध्ये ते महापौर होते, आमचे नगरसेवक सगळे त्या काळामध्ये आमच्या नगरसेवकांनी जीवाची पर्वा केली नाही. आमचे 2 नगरसेवक जनतेची सेवा करत मृत्युमुखी पडले, दत्ता मस्के आणि उषा हडीकर. ते प्रभागामध्ये घरामध्ये भेटत असत. कोणाला औषध हवंय, कोणाला इंजेक्शन हवंय, कोणाला वॅक्सिन हवंय, कोणाला रेमडेसिवीर हवंय, कोणाला रुग्णालयामध्ये बेड हवाय, हे सगळं ऑक्सिजन हवंय. माझ्या ऑफिसमध्ये तर आम्ही 24 तास एक वॉर रूम तयार केली. एखादा रुग्ण जर रुग्णालयामध्ये आला तर त्याला संपर्क करणं, त्याच्या कुटुंबाला संपर्क करणं आणि मराठवाड्याचा झाला, मराठवाड्याला न्याय मिळाला 70-30%. आज आमचे जे वैद्यकीय शिक्षणातले विद्यार्थी आहेत ते शेकडोनं नीट मध्ये उत्तीर्ण होतात आणि अनेक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यांना प्रवेश मिळतो. त्या प्रवेशाला बंधनं होती, त्या प्रवेशाला सीमा होत्या, त्याचं सीमोल्लंघन आपण केलं. आणि तुमच्यामुळं मला आठवतंय की आमचे अनेक प्राध्यापक, प्राचार्य मला भेटत असत. मला हे अनेक वेळा त्यांनी सांगितलं, आणि याला इतर विभागांचा विरोध होता. आणि म्हणून मी म्हटलं तर ही आपल्याला संधी मिळालेली, या संधी सोडायची नाही आणि इतर विभागांच्या नेत्यांना कळेपर्यंत आम्ही हा निर्णय केला, तो जाहीर केला आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होईल. असा चिरकाळ त्याचा परिणाम राहील. पिढ्यान पिढ्या आता ही जी मुलं आपली वैद्यकीय शिक्षणासाठी जातात, डॉक्टर, इंजिनियर, 89 पासून त्या अन्यायापासून दूर मराठवाड्याला करण्याचा प्रयत्न आपण केला, त्याला यशस्वी झालो. या लातूरमध्ये सारथीचं उपकेंद्र जे अगदी याच रस्त्यावर पुढे होत आहे, संकुल तिथं उभं राहत आहे सारथीचं. शेकडो कोटी रुपये त्याच्यावर खर्च होणार आहे. मुलांसाठी हॉस्टेल, मुलींसाठी हॉस्टेल, लायब्ररी, रीडिंग रूम, ऑडिटोरियम, स्टडी सेंटर. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तिथं मुला मुलींसाठी 100 खाटांचे हॉस्टेल बिल्डिंग्स, एक नवी 150 खाटाची ओपीडी बिल्डिंग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल पटेल चौकामध्ये. या सगळ्या व्यवस्था त्या काळामध्ये आपण उभ्या करू शकतो. रस्त्यांसाठी तर निधी आलाच, पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी निधी आला, मलनिसरण योजनेसाठी निधी आला. त्याचं काम पहिल्या टप्प्याचं पूर्ण होत आहे. दुसऱ्या टप्प्याचाही मंजुरी आता येते आहे. आणि विरोधक विचारतात अमित देशमुख याने काय केलं. आपल्याकडे रेल्वे नव्हती.
आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी रोजगार हमी योजनेतून रेल्वेचं काम पूर्ण केलं. रेल्वे सुरू झाली. आपली रेल्वे नांदेडला जाणार होती. मला आठवत आहे मल्लिकार्जुन खरगे रेल्वे मंत्री होते आणि मी इथून त्यांना भेटायला गेलो होतो दिल्लीला. आणि त्यांना आम्ही असं सांगितलं होतं की लातूरची ही एकमेव रेल्वे आहे की आपल्याला नांदेडला नेता येणार नाही. आंदोलन झालं होते. आपण रेल्वेच्या इंजिनवर उभे होतो. म्हणजे आम्ही सगळं फक्त काय अमिताभ बच्चन धर्मेंद्रच रेल्वेवर उभे राहतात असं नाही, आम्ही सुद्धा उभे. तर ते आंदोलन केलं आम्ही, रेल्वे पुढे जाऊ देणार नाही म्हणून वगैरे, पण सगळेच होते. आणि दिल्लीला गेलो, मंत्र्यांना सांगितलं, आग्रह केला, विनंती केली, त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण करून दिली की त्यांनी हे केलेलं आहे. पण त्यांनी ते ऐकलं, ते थांबले. आणि नंतर जेव्हा ती बिदरला गेली, आता बिदर पर्यंत जाते 3 दिवसाला, त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की वो आपल्याला हे जाळं अजून याचा विस्तार करायचा आहे, नव्या रेल्वे आम्ही सुरू करणार आहोत. आणि म्हणून आता लातूरमध्ये लातूर पुणे इंटरसिटी सुरू झाली. लातूरहून नागपूरला, कोल्हापूरला, हैदराबादला, सिकंदराबादला, यशवंत नगरला, आणखी कुठे कुठे रेल्वे आता या सुरू झालेल्या आहेत. आणि या रेल्वेचं जाळं अधिक सक्षम करण्यासाठी आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे सुद्धा निवडून आल्यापासून ते आता दिल्लीमध्ये प्रयत्न करतायत, हे देखील मला आपल्याला सांगायचं. आम्ही त्यांना आता अशी विनंती केलेली आहे की वंदे भारत हे आता मुंबई लातूर, मुंबई हैदराबाद, मुंबई बँगलोर कशीही सुरू करा, वंदे भारत ही रेल्वे लातूरला सुरू झाली पाहिजे, ही आम्ही मागणी म्हणजे सुधाकर श्रंगारे होते खासदार त्यावेळेला, त्यांनाही केली होती. आणि ती नाही झाली. पण आता कदाचित डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कार्यकाळामध्ये लातूरला वंदे भारत सुरू होईल, हा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं. माणसं काम करणारी पाहिजे. मी सहज एके दिवशी यांना फोन लावला, याच निवडणुकीची लगबग सुरू होती, हे मुंबईला होते. कुठं? मुंबईला. मुंबईला कुठे आहात? ते म्हणाले मी रेल्वेच्या ऑफिसमध्ये आहे. म्हणजे रेल्वे तो जो झोनल हेड आहे त्याच्याच समोर ते बसले होते. ते म्हणाले बोला, तुम्ही बोलून बोला म्हणाले. त्यांना आम्ही विनंती केली, वंदे भारतची विनंती केली. आणखी काही रेल्वे आपल्याला सुरू करता येतील का याची विनंती केली. हे सांगण्याचं तात्पर्य हे काय की आपले खासदार निवडून आले आणि ते कामाला लागले. तर म्हणजे आम्ही त्यांना असं सांगत असतो की थोडस जनतेपर्यंत आपल्या कार्याची माहिती पोचली पाहिजे, सामाजिक माध्यम असेल आणि ते कळालं पाहिजे. आणि ते अनेक मंत्रालयामध्ये, आता नितीन गडकरींना ते भेटले लातूर, येडशी, बार्शी, टेंभुर्णी या रस्त्यासाठी. आणि आता आमचा हा आग्रह आहे, मराठवाड्यातलं हे जे काही रस्त्याचं जाळं आहे त्याचा आणखी विस्तार झाला पाहिजे. आता लातूर, मुंबई, हैदराबाद हा जो काही रस्ता आहे आणि मग आपल्याला तो आपण तुळजापूर, सोलापूर, तुळजापूर, लातूरला येतो, तो 4 पदरीच आहे. एवढी वाहतूक तिथं वाढली आहे की तो आम्ही त्यांना अशी विनंती करतोय की तो आता खरं म्हणजे 10 आणि 12 पदरी पाहिजे, असा तो रस्ता पाहिजे. कारण वाहतूक खूप वाढत चाललेली आहे. विमानसेवा इथं सुरू झाली पाहिजे. आता विमानसेवा सुरू झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मलाच विमानात बसून जायचंय म्हणून सुरू करायची असतं ना असं. म्हणजे
माझ्यावर एवढं प्रेम आहे काहींच की आम्ही असे काही कल्पना नाही काय ह्यांनाच जायचं नसून तुम्हाला सांगितलं पाहिजे की विमानतळ विमानसेवा का पाहिजे. उद्योग जर वाढायचे असतील तर एखादा कोणी आंतरराष्ट्रीय शहरातून सुद्धा उद्योजक आला त्याला त्याच्या कारखान्यावर जर जायचं असेल तर तो काही रेल्वेने येणार नाही. तो कुठूनही समजा न्यूयॉर्कहून आला मुंबईला येईल, मुंबईहून आला लातूरला येईल, काम करेल, परत निघून जाईल. दिल्लीहून कुणाला यायचं असेल तो मुंबईला येईल विमानाने, मुंबईहून लातूरला येईल, काम बघेल, परत निघून जाईल. आणि मग लातूरची जर प्रगती करायची असेल तर दळणवळण रेल्वे झाली, लातूर प्रगत झालं. उद्या विमानसेवा सुरू होईल, लातूर आणखी प्रगत होईल. हा दृष्टिकोन आहे. आणि फक्त काही माणसाने प्रवास करावा विमानाने तर ते तर आवश्यक आहेच, पण आपला शेतीमाल हा जर आपल्याला देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेर पाठवायचा असेल तर त्याला सुद्धा इथं एअर कार्गो हब आपल्याला करता येईल. कारण आपल्या भागामध्ये हे पाणीचे बरं का तुम्हाला काहीतरी वेगळं वाटायचं नाही. मी ते 2-2 घोट घेतोय. तर या विमान प्रवास तुम्हाला तिरुपतीला जाता येईल, तुम्हाला पुण्याला जाता येईल, तुम्हाला शिर्डीला जाता येईल, तुम्हाला अजमेरला जाता येईल, तुम्हाला दिल्लीला जाता येईल, जयपूरला जाता येईल. आणि फक्त लातूरच्या लोकांना नाही, धाराशिवच्या लोकांना जाता येईल, सोलापूरच्या लोकांना जाता येईल, बीडच्या लोकांना जाता येईल, परभणीच्या या भागातल्या. कारण परभणी हिंगोली आणखी विकसित व्हायचे. तिथं कुठे एअरपोर्ट आहे? आपल्याकडे एअरपोर्ट आहे. या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. आणि आम्ही आता नागरी उड्डाण मंत्र्यांशी आम्ही चर्चा केलेली आहे. ते त्यात लक्ष घालताय. थोडीशी काही राज्य सरकारकडनं त्याला मदत हवी, ती सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. राज्य सरकारला आम्ही अनेकदा पत्र लिहिले, विनंत्या केल्या, विधिमंडळामध्ये आम्ही मुद्दे मांडले. राज्य सरकारचं दुर्दैवानं अशा कामांकडे लक्ष नाही. म्हणजे सामान्य माणसाला जिथं मदत होईल अशा कामांकडे राज्य सरकारला लक्ष देण्याचा त्यांचा कल हा कमी राहिलेला आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये. आणि म्हणून आपल्याला हा बदल घडवायचा आहे. औद्योगिक वसाहत आणखी आपल्याला एखादी नवी कुठं उभं करता येते का, त्याचं काम आपल्याला करायचं. लातूर शहरामध्ये जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्याला नव्याने आपल्याला कसा आकार देता येईल याकडे आपल्याला आता लक्ष द्यायचं. पाणी पुरवठा आम्हाला अधिक सक्षम कसा करता येईल, स्वच्छता आपल्याला अधिक सक्षम कशी करता येईल. आता स्वच्छतेचं मी तुम्हाला सांगतो, प्रशासक होता 2.5 वर्ष, त्या स्वच्छताच्या कामाकडे लक्षच नाही. कचऱ्याचे ढीग तसेच पडलेले आहेत, कचरा उचललाच जात नाही, नाले सफाई वेळेवर होत नाही, कारण सरकारने निवडणुकाच घेतल्या नाही. 2.5 वर्ष किंवा आता 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नगरसेवकाला काही सांगताच येत. आणि आमचे नगरसेवक सुद्धा त्यांनाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये ते आहेत. रोज उठून काहीतरी प्रश्न मार्गी लावणं हे त्यांचं काम राहिलेलं आहे. आणि अचानक त्यांना दादच कोणी देत नाही त्या महापालिकेमध्ये, कामं कशी होणार. काँग्रेसच्या काळामध्ये स्वच्छतेचा देशातला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार लातूरनं पटकावला आणि त्यानंतर ही सगळी व्यवस्था ढिसाळ झाली. आता कुठेतरी कचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली, कंत्राटदार नेमला. तुम्हाला
माहीत असायचं काही कारण नाही, कारण आपण आपल्या रोजमर्राच्या जीवनामध्ये व्यस्त असतो. पण ही कचऱ्याची निविदा काय झालं, कुठपर्यंत आली? जिल्हा कोर्टात अडकली होती बराच काळ, त्यानंतर हायकोर्टात अडकली होती, आणि लातूर आहे तेवढ्यावरच कसं आपण स्वस्थ बसू? ही निविदा पुन्हा सुप्रीम कोर्टात गेली. हो, सुप्रीम कोर्टात. आणि मला प्रश्न काय पडलाय की आमच्या लातूरमध्ये कचऱ्याचे ढीग वाढायला लागलेत, कोणी कचरा उचलत नाहीये, तो वाहून बाहेर नेत नाही. मी पाहतोय की या सगळ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आहेत. महापालिकेची अवस्था ही बिकट आहे, आणि जोपर्यंत कंत्राटदार त्या क्षेत्रातला आपल्याला मिळत नाही, कचऱ्यामध्ये देखील इथं राजकारण सुरू झालं. आणि म्हणून त्याच्या मागे आम्ही होतो. सुप्रीम कोर्टातनं वकील तिथं हजर करून ते निर्णय सुप्रीम कोर्टातनं पारित करून घेतला, आणि आता त्याला काम करायला सूचना मिळालेल्या आहेत, त्याला काय कार्यादेश मिळालेले आहेत, आणि आता ते काम सुरू झालेले. आता कुठं थोडासा तो कचरा उचलण्यास सुरुवात झालेली आहे, आणि मला खात्री आहे की दिवाळीपर्यंत 80% कचरा हा शहराबाहेर जाईल, असा मला स्वतःला वाटतं. या कामांमध्ये व्यत्यय येऊ नये. कायदा आणि सुव्यवस्था. आज दुर्दैवानं लातूरमध्ये अनेक अनिष्ट प्रकार होत आहेत. कोण आहे याला जबाबदार? सरकार कोणाचं आहे? अधिकारी कोणाचे आहे? कोणी नेमलेत अधिकारी, कोणी आणलेत अधिकारी? पण अधिकाऱ्यालाही आम्ही दोष देत नाही, कारण सरकारमध्ये आणि अधिकाऱ्यामध्ये जो दलाल आहे, त्या दलालाने ही भानगड केली, आणि इथं त्याचा सुळसुळाट लातूरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे, आणि म्हणून सामान्य माणसाची पिळवणूक व्हायला लागली. असं कधी आदरणीय विलासराव देशमुखांच्या काळात नव्हतं, असं कधी आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या काळात नव्हतं, असं कधी दिलीपराव देशमुख साहेबांच्या काळात. एक धाक होता. आज हत्यारं काय मिळत आहेत कोणाच्या हातामध्ये, घरामध्ये, गाडीमध्ये? कुठून येतात ती हत्यारं? पुण्यामध्ये कोयता गँग वगैरे, मुंबईमध्ये डोंबिवलीला, कल्याणला, आपण लातूरमध्ये सुद्धा कोयता गँग. हे जे काही वातावरण लातूरचं बिघडतं, त्याला कोण जबाबदार आहे? विरोधक आमच्यावर टीका करतात, पण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही याची उत्तर द्या. कायदा आणि सुव्यवस्था का ढासळलेला आहे? कोणाचं लक्ष आहे? हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. हे मुद्दे उपस्थित होतात, आपण 2 दिवस चर्चा करतो, विसरून जातो. या लातूर शहरामध्ये अनेक दुर्दैवाने खून झाले, त्याचे अजूनही तपास लागलेले नाही. दोषींना धरलं, अजूनही सरकारी वकील नेमलेला नाही. न्यायनिवाडा होत नाही. याला कोण जबाबदार आहे? याचाही विचार आपण केला पाहिजे. हे अनिष्ट प्रकार कदाचित आपल्या शेजाऱ्याच्या वर आला असेल, तो उद्या आपल्यावर येऊ शकतो. लातूर एक वेगळं आहे, हे आपण नेहमी म्हणतो. इतरांपेक्षा काहीतरी और आहे, आणि आपण सगळ्यांनी मिळून ते जपलेलं आहे. आणि याला जर कोणी दृष्ट लावत असेल तर त्याच्यापासून देखील आपण सावध राहायला पाहिजे. आज काँग्रेसच्या राजकारणामध्ये, या लातूरमध्ये कधीही लातूरकराला कुठला धक्का काँग्रेस पक्षाकडनं लागलाय असं एकही उदाहरण आपल्याला शोधूनही सापडणार. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला काय सांगितलं?
माझं लातूर पुढं आलं पाहिजे, माझा लातूरकर पुढं आला पाहिजे. MH24 ही साधारणतः लातूरची ओळख आहे. याची प्रगती झाली पाहिजे, याची भरभराट झाली पाहिजे, याची उन्नती झाली पाहिजे. नवे स्वप्न आपण पाहूया आणि ते स्वप्न साकारण्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. आपण आज इथवर आलेले आहोत याची कल्पना आपण कधी केली नव्हती. लक्ष्मी ग्रँड कधी कल्पना आपण केली हॉटेलवर उद्घाटन काही दिवसापूर्वी आम्ही केलं. इतर पोटलवार इथे आहेत. हे असंही लातूरमध्ये कधी उभं राहील कधी आपण कल्पना केली. लातूर बदलत चाललेलं आहे आणि लातूर आणखी बदलेल. पण हे सगळं साकारण्यासाठी लातूरला हवंय किंवा लातूरकरांना हवंय ते स्वातंत्र्य. आणि ते स्वातंत्र्य आपण सगळ्यांनी मिळून निर्माण केलं, ते टिकवलं. आणि इथं तुम्हाला कोणालाही भीती नाही. एखाद्या लातूरकराला असं वाटलं मला हे करायचंय, त्याच्या डोक्यामध्ये कधीही असा विचार येत नाही की हे मी करू शकेन का. तो बिनधास्तपणे करतो. जे श्री स्वामी समर्थ म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची ख्याती होती. खरं म्हणजे तुम्हाला तो किस्सा सांगायला हरकत नाही. विनायकराव पाटील आमचे मामा, कवठ्याला एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्यावेळेला कार्यक्रम झाला, भाषणं झाली आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर विनायकराव पाटील बोलले. साहेब भाषणाला उठले. विनायकराव पाटलांचं कौतुक केलं. विनायकराव पाटील धाडसी आहेत, धडाकेबाज. शहाजीराव पाटील आहेत तिथे, त्यांना माहिती आहे, आठवतं ना तुम्हाला काय. आणि विनायकराव पाटील म्हणाले कुठूनही उडी घेतात, उंच उडी घेतात. कारण त्यांना माहिती आहे खाली विलासराव देशमुख साहेब नावाची जाळी आहे. उंच उडी जरी घेतली तरी त्यांना काही होणार नाही, कारण ते सुरक्षा कवच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं. आणि म्हणून मला असं वाटतं की तेच नातं आपण आजवर टिकवलेलं आहे आणि ते टिकवायचं. आज खूप मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक समर्थन तुम्ही आज या निमित्तानं दिले. तुम्हाला जेव्हा आमच्या सहकार्याने फोन केला असेल किंवा आपल्याला यायचंय, मला वाटत नाही तुम्हाला कल्पना होती का नाही नेमकं आज काय औचित्य आहे. पण मोसम निवडणुकीचा आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं संदर्भ तोच असेल याचा अंदाज आपल्या सगळ्यांना असावा. महिलांसाठी मोफत सिटी बसचा प्रवास लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपण सुरू केला. देशातलं हे पहिलं शहर आहे. देशातलं हे पहिलं शहर आहे जिथं महिलांना शहरामध्ये सिटी बसद्वारे मोफत प्रवास.
आणि कदाचित आपलं हे धोरण उद्या राज्य सरकार महाविकास आघाडीचं आल्यानंतर राज्यभर महिला मोफत आणि सुरक्षित प्रवास हे आपल्याला राज्यभर राबवता येईल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. मी फक्त शहराचंच बोललो, जिल्ह्याचं बोललो नाही किंवा मराठवाड्याचं बोललो नाही, महाराष्ट्राचं थोडंसं बोललो. आता तुम्ही प्रत्येक जण शेतकरी आहात, प्रत्येक जण आपल्या गावाकडे शेती आहे आणि इथं आपण राहतो शहरामध्ये. मग आपली जी शिवार फुलली ती कुणामुळे फुलली? आपली शिवार जी फुलली ती कुणामुळे फुलली? आज शेतीमध्ये जी आपण एवढी प्रगती केली, मग ती सोयाबीन असेल, तूर असेल, उडद असेल, ऊस असेल, आज कांदा, बटाटा, टमाटा सुद्धा एवढा आपल्या लातूरच्या बाजारपेठेमध्ये येतोय की तुम्ही ते आकडे ऐकाल तर चक्रावून टाकणारे आकडे आहेत. भाजीपाला, फळ, मला फळवाले काय सांगतात की आम्हाला 50 एकरामध्ये फ्रूट मार्केट पाहिजे. किती? 50 एकर. लातूरमध्ये त्याची गरज आहे असं ते मला सांगतात. म्हणजे कल्पना करा, म्हणजे तुम्हाला तर फळं ते पुरवतीलच, पण लातूर मधून देशभरात फळं पुरवण्याचा व्यवसाय ते इथं करू इच्छित आहेत. कशाचं लक्ष आहे? प्रगतीचं लक्ष आहे. म्हणून ह्या सगळ्या व्यवस्था आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कराव्या लागतील. प्रभाग क्रमांक 13, 14, 15 आमच्या सहकार्याला आम्ही हे सांगितलंय की ज्या गरजा त्यांच्या आहेत नागरिकांच्या त्या समजून घ्या. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2250 कोटी रुपयाचा निधी आपण गेल्या 5 वर्षामध्ये मंजूर करू शकलो. निश्चितच त्यातला काही भाग या प्रभागांमध्ये 13, 14, 15 मध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे. पण आता इथून पुढे 2024 ते 2029 या 5 वर्षामध्ये काय करायचं हे तुम्ही आम्हाला सांगायचं. प्रभाग क्रमांक 13 मध्ये काय करायचंय, प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय करायचंय, प्रभाग क्रमांक 15 मध्ये काय करायचंय, त्याची नोंद आम्ही या आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये घेणार आहोत. तेच जाहीरनाम्यामध्ये आमच्या असेल. महाराष्ट्र घडवायचा आहे म्हणजे महाराष्ट्रात तर आपण घडवूच, महाराष्ट्र घडवत असताना प्रभाग 13, 14, 15चा विसर पडणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेणार आहोत. कारण जर आपला परिसर घडला नाही तर महाराष्ट्र कसा घडेल? आणि म्हणून मगाशी मी जे सांगत होतो की महायुतीची सत्ता आणि भाजपाची सत्ता, थोडक्यात या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष त्यांची सत्ता होती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जी काही इथं येऊन आश्वासनं दिली त्यापैकी कोणतं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं? उजनीहून पाणी आणतो म्हणाले, कुठं पूर्ण केलं? रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये 50,000 नोकऱ्या मिळतील म्हणाले, कुठं पूर्ण केलं? मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, कुठे केलं? अगदी हे सुद्धा लातूर टेंभुर्णी हा रस्ता करू असं अनेकदा ते म्हणाले, कुठे केला? आणि ते प्रश्न आम्हाला करतात. आणि म्हणून ती जी सगळी आश्वासनं भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षामध्ये लातूरकरांना दिली त्याचाही हिशोब लातूरकरांनी त्यांना मागितला पाहिजे. हा खरा मुद्दा आहे या निवडणुकीचा. हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं.
लातूरच्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणजे लातूर सिटी अजेंडा 2024 आम्ही आपल्याकडे सादर केलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला सूचना करायच्या की काय अपेक्षा आहेत तुमच्या. आम्ही आमच्या परीने तर सादर करूच. आम्ही चर्चा करतो सगळ्यांची आणि काय आपल्याला करायचंय. पण तुम्ही देखील आम्हाला सांगा, कारण लातूरकरांना जे अभिप्रेत आहे असं लातूर आम्हाला साकारायचंय. खरं म्हणजे या बैठकीला आणखी काय संबोधित आपल्याला करता आलं असतं. स्नेह भेट, स्नेह मिलन वगैरे काय. लातूर, लातूरकरांचं लातूर असं देखील आपल्याला या बैठकीला संबोधित करता आलं असतं. कारण आपण सगळे इथं लातूरसाठी एकत्रित आलेले आहोत. माझी निवडणूक आहे हा भाग वेगळा, पण लातूरसाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत. लातूरसाठी आपल्याला काय करायचं, लातूरच्या गरजा काय, लातूरचे प्रश्न काय, लातूरची स्वप्न काय, लातूरच्या आकांक्षा काय, याच्यासाठी आपण इथे एकत्रित आलेले आहोत. मला आमचे आताच सहकारी मला विचारत होते कोण उभं राहील. त्यांना काम सुरू करायचंय, सुरूच होईना. त्यांचाही दोष नाही, कारण कोण उभं राहील अजून स्पष्टच झालं नाही. त्यांना म्हटलं कोणी का उभं राहिलं, आपल्याला काय. आपण सगळे लातूरकर, लातूर हे आपलं घर आहे. आपण त्या लातूर नावाच्या घराचे सगळे सदस्य आहोत आणि आपलं नातं वेगळं आहे. लातूरकर म्हणून आपलं नातं आहे. आपलं नातं काही मतदार आणि लोकप्रतिनिधी असं नाहीये, किंवा मतदार आणि उमेदवार एवढ्या पुरतं आपलं नातं नाहीये. लातूरकर म्हणून लातूरसाठी आपण सारेच या लातूरच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी झटणारे लातूरकर आहोत. आपली ओळखच लातूर आहे ना. लातूरच्या हद्दीच्या बाहेर पडल्यानंतर आपली काय ओळख आहे. आपण सगळेच काय ओळख आहे आपली, लातूर. डॉक्टर शिवाजी काळगे दिल्लीला गेले, त्यांची ओळख लातूर. मी मुंबईला गेलो, माझी ओळख लातूर. अशीच हे आपलं नातं आहे आणि म्हणून हे आपण जोपासलं पाहिजे. आणि आता हे निवडणुका म्हटल्यानंतर विरोधी पक्षातनं उमेदवार येणार. अनेक राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्षातनं निवडणुका ते लढवतील, उमेदवार देतील. आणि म्हणून त्यावर काही फार विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. कारण आपण आपल्या कामामध्ये आहोत. आपण केलंय, आपल्याला करायचंय. आणि मी मगाशी म्हणालो ना, हे जे आपण करतो याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. निवडणुका लागल्या की आपण अनेक गमती जमती बघतो सोशल मीडियावर. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब, एक्स पोस्ट. आणि हे इथं गेले, हे तिथं गेले, हे इथं आले, तिथं पोचले,
वगैरे वगैरे. आता प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि त्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचं ते काम आहे. आपण आपलं काम करतोय आणि म्हणून आपलं ध्येय विचलित न होता आपल्याला कार्यरत राहायचं आहे. आपल्याकडनं अपेक्षा ही आहे की हा जो संदेश आम्ही आपल्या पुढे मांडलेला आहे तो संदेश आपण घेऊन आपल्या परिसरामध्ये जाल आणि इतरांपर्यंत हा संदेश कसा आपल्याला पोहोचवता येईल हे आपण सांगितलं. माझे काही सहकारी इथे आहेत. काही सहकारी इथं आहेत ज्यांची माझी रोज भेट होते आणि बहुतेक सहकारी इथं अशा आहेत ज्यांची माझी रोज भेट होत नाही. त्यामुळं ज्यांची माझी रोज भेट होत नाही त्यांना देखील माझं असं सांगणं आहे की तुम्हाला कधी कसली अडचण आली तरी मला जे रोज भेटतात त्यांना जर तुम्ही संपर्क केला की मग काहींची जी माझी रोज भेट होत नाही त्यांनी जर रोज माझी ज्यांची भेट होते यांच्याशी संपर्क केला तर आपल्या सगळ्यांचीच रोज भेट होईल हे मला आपल्याला सांगायचं. आता दिलीप माने उदाहरणार्थ आमचे मित्र आहेत. त्यांच्या परिसरामध्ये त्यांचे मित्र आहेत, ओळखी पाळखीचे आहेत. त्यांना सुद्धा काही अडचण किंवा काही गरज असली तर ते आम्हाला सांगतात की माझ्या परिसरामध्ये हे अमुक अमुक आहेत, त्यांना ही अडचण आहे. का अडचण काही असते ती तातडीने आम्ही सोडवतो. कदाचित अमित देशमुख काय करतात हा प्रश्न पडत असावा अधूनमधून की म्हणून तुम्हाला जरी पडत नसला तरी आमचे जे हितचिंतक आहेत तो हा प्रश्न उपस्थित करत असतील असतं नाही. आणि म्हणून त्यांना मी हे सांगू इच्छितो. आता डॉक्टर भराटे आमचा रोज संपर्क आहे आमचा. आता अनेक लोक डॉक्टर भराटेंना संपर्क करतात, ते आम्हाला संपर्क करतात किंवा डॉक्टर कल्याण बर्मले आहेत. म्हणजे ह्या ज्या काही अफवा पसरवण्याचं काम काही मंडळी नेहमी करत आलेली आहे याच्यापासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. आणि मला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हे सांगितलंय की लातूर म्हटल्यानंतर कुठली तडजोड नाही. म्हणून कधीही लातूर या संदर्भाने आमच्याकडनं तडजोड होणार नाही. पारदर्शकपणे सगळं होईल, कायद्यानं सगळं होईल. भ्रष्टाचार कधी होणार नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. 50 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचं गालबोट अजूनही लागलेलं नाही हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं. कारण आम्ही तुमच्यासाठी काम करतोय. तुमच्यासाठी काम करत असताना प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कधीही आम्ही विसरलेले नाही आहोत आणि विसरणारही नाही. आणि म्हणून मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, सारेच हे सगळेच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले आहेत. त्यामुळे सारेच ते पाळतात. आणि एखादा समजा कोणी चुकीचा वागत असेल तो फार काळ आमच्या बरोबर टिकत नाही. खरंच सांगतो, फार काळ तो टिकत नाही आमच्याकडे. समजा तुम्हाला आमच्या अवतीभोवती आता समजा एखादा आमचा दिसला नाही तर तुम्ही हे समजून घ्या खरंय ना. आणि म्हणून लातूरसाठी जे करायचं ते चांगलं करायचं, प्रामाणिकपणे करायचं. जेवढं म्हणून आपल्याला करता येईल तेवढं करायचं. हीच भूमिका आमची राहिली.
आणि आणखी संपर्काची साधनं माध्यमं कशी आम्हाला वाढवतात. मला कोणीतरी सांगितलं जनता दरबार घ्या, सांगितलं. मी म्हटलं घेऊ, जनता दरबारही घेऊ. सामान्य माणसाला बाबा या वेळेला इथं ऐकून घेणार आहेत, निवेदन घेणार आहेत, तिथं जाता येतं, ते घेऊ. हेल्पलाईन सुरू करा असंही म्हणाले. तहसील मध्ये कोणी त्रास दिला, तिथं बोर्ड असला पाहिजे, तुम्हाला कोणी त्रास दिला तर यांना संपर्क करा, अमित देशमुखांना नंबर. कारण सामान्य माणसाला नाहक त्रास तहसील ऑफिसमध्ये व्हायला लागलाय, महापालिकेच्या ऑफिसमध्ये व्हायला लागलाय, पोलीस स्टेशन मध्ये व्हायला लागलाय. आणि मग होतं काय, त्याला जर त्रास झाला तो स्वतःला प्रश्न विचारतो, अमित देशमुख काय करतात? अमित देशमुख इथले आमदार आहेत आणि मला इथं त्रास व्हायला लागले, काय चाललंय? खाया पिया कुछ नाही, ग्लास तोडा 12 आणा. त्यामुळे हे सुद्धा आम्ही आता करणार आहोत. हेल्पलाईन, समजा सरकारी रुग्णालयामध्ये एखाद्याला बेडच मिळत नाही लवकर, तो ताटकळत बसवत आहे, संपर्क करा. इथं आज नाही आहे हेल्पलाईन, पण आहे. तर या सगळ्या व्यवस्था आता आम्हाला लोकाभिमुख आम्हाला आणखी कसं होता येईल. जग बदलत चाललंय. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब वगैरे वगैरे. काय मला कळतच नाही. यांनी आम्हाला अहमदपूरला प्रचाराला बोलवलं. प्रचाराला आम्ही गेलो, काहीतरी एक रील केली कार्यकर्ते प्रचाराच्या, आणि ती रील मी पाठवली मला. ती बघितली मी. ते असं चालत येताना स्लो मोशन मध्ये दाखवलं त्यांनी, आणि म्युझिक सगळं, आणि तिथं काय खाली एकाच बास. पाहिलं का ते तुम्ही रील? म्हणजे अशा युट्यूबर्स, इंस्टाग्रामर्स काय काय. आणि म्हणून मी आता आमच्याकडे उमेदवारी अर्ज मागायला जेव्हा लोक येतात तेव्हा मी त्यांना असं सांगत असतो, हे असं नाही चालणार तुम्हाला. आता तुम्ही मतदारसंघात गेला तर KGF सारखं तुम्हाला यावं लागेल म्हटलं मतदारसंघात. बरं, भारतीय जनता पक्षानं आता इथंच 2 उदाहरणं तुम्हाला मी देतो. की एक नाट्यगृह उभं करायला त्यांनी घेतलं जिल्हाधिकार्यालयाच्या शेजारी. नाट्यगृह म्हणजे कधी कधी मला राज्यकर्ते कसा निर्णय घेतात याची सुद्धा मला कधी कधी म्हणजे कीव येते. जिल्हाधिकारी कार्यालय त्या शेजारी नाट्यगृह. शाळेपासून किती अंतरावर असावं लागतं नाट्यगृह? 500 मीटर. शाळेपासून नाट्यगृह असावं लागतं 500 मीटर. आणि जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाला म्हणजे जो मॅजिस्ट्रेट आहे त्याच्या भिंतीला लागून नाट्यगृह. मी सांगितलं त्यांना, जेव्हा भाजपचं सरकार होतं त्यांचे पालक, मी सांगितलं त्यांना नका करू, नियमातच नाही. ते केलं त्यांनी, ते अर्धवट पडलं. कारण त्यांना हे लक्षात आलं की हे इथं नाट्यगृह म्हणून आम्हाला उपयोगात आणता येणार नाही. म्हणजे अशी काही कामं भारतीय जनता पक्षाने इथे केली, मला त्याचं आश्चर्य वाटतं. आणि हा सगळा पैसा लातूरचा आहे, लातूरकरांचा आहे. तो आता असा धूळ खात पडलाय. एक शादीखाना तिथं केला, तेही धूळ खात पडलेलं. म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांची सुद्धा आपल्याला चर्चा घडवून आणावी लागेल. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता तुम्ही सहभागी व्हावा अशी माझी कळकळीची विनंती. कारण महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई भाऊ आणि दादा या महाराष्ट्रामध्ये जो यांनी धुमाकूळ घातलेला आहे,
जिथून महाराष्ट्राला आपल्याला वाचवायचं आहे. महाविकास आघाडीनं लोकसभेमध्ये उत्तम प्रदर्शन दर्शवलं, तसंच प्रदर्शन विधानसभेमध्येही दिसेल. 8 लोकसभेच्या जागा त्याच्यापैकी 7 निवडून आणल्या आणि आता 46 जागा आहेत विधानसभेच्या मराठवाड्यामध्ये आणि त्यापैकी 2/3 अधिक जागा महाविकास आघाडीच्या आम्ही निवडून आणणार. लातूरमध्ये ज्या 6 जागा आहेत त्या 6 जागांवर सुद्धा 6 पैकी 6 जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील हा विश्वास मला आहे. कारण सामान्य माणूस जो इथे विचार करतोय तोच विचार तो तिथे करतोय आणि तो बदल घडवल्याशिवाय राहणार नाही अशी माझी खात्री आहे. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. माझ्या सहकार्याने आपल्याला इथे एकत्रित आणण्यामध्ये जी मेहनत घेतली याबद्दल माझ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. गणेश देशमुख असतील, स्मिता खानापुरे असतील, राजकुमार जाधव असतील, पप्पू देशमुख असतील, कामेगावकर असतील, सोमवंशी असतील, मणियार असतील, आणि त्यांचे इतर सारे सहकारी, मी त्या सगळ्यांचंच कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो की अतिशय उत्तम स्नेह भेट आपण या ठिकाणी घडवून आणली. आणि आज जे सगळे इथं उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या बरोबर आपला संपर्क आणि सातत्य नेहमी असावं ही देखील आपल्याला मी विनंती करतो, जेणेकरून आपल्याला जी त्यांची सेवा करायची आहे त्याच्यामध्ये कुठेही खंड येणार नाही याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे. खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप बोलताही येईल, पण एकंदरीत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, महाराष्ट्र, मराठवाडा, लातूर या संदर्भामध्ये थोडक्यात मी आपल्या भावना आपल्या पुढे व्यक्त केलेल्या आहेत. अजून उमेदवार जाहीर झालेले नाही आहेत, माझीही उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. त्यामुळं आपण उगाच राजकीय टीका टिप्पण्या आत्ताच करायची गरज नाही. त्यामुळे उमेदवार जेव्हा जाहीर होतील त्यानंतर राजकीय आखाडा हा आपेल. मी हे ठरवलंय की मी कोणावरही टीका करणार नाही, कधी केलीही नाही, आणि म्हणून बहुतेक तेच सूत्र मी पाळेन आणि त्या सूत्रानुसारच ही निवडणूक मी लढवेन. आणि म्हणून समजा माझ्यावर जर कोणी टीका केली तर त्याचं उत्तर तुम्हीच द्या. आणि म्हणून या शब्दांसह मी माझ्या विचारांना विराम देतो आणि आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढेही जाऊ नये अशी आग्रहाची विनंती माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.